जय श्री राम दोस्तों, इस वीडियो को पूरा जरूर देखना। इसमें महाराष्ट्र की संस्कृति के बारे में और संस्कार के बारे में बताया हुआ है। चलिए मिलते हैं वीडियो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, आदि गणाला रणियाला हो, आदि गणाला रणियाला हो, नाहीतर रंग सुना सुना सुना, आदि गणाला रणियाला हो, आदि गणाला रणियाला हो, नाहीतर रंग सुना सुना सुना, शारदा ब्रह्मकन्यका, धन्य शारदा ब्रह्मकन्यका, घेऊन येईल रुद्रवीणा, घेऊन येईल रुद्रवीणा, घेऊन येईल रुद्रवीणा, साही शास्त्रांचा मंत्रस्त्रांचा, साही शास्त्रांचा मंत्रस्त्रांचा, आदि गणाला रणियाला हो, आदि गणाला रणियाला हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. गणपती बाप्पा ये बात इसको बोलते येणार, ती आवाज नाही आला पण ठीक आहे बा. प्रत्येक टायमाला मी बोलत राहतो करताना. तर काय तो विषय काय माहिती का मित्रांनो, दादांनो, काकांनो, मावशींनो, मी मा भाषाला पाहत होता. तर भाषा कसं आहे माहिती का, राहतो जळगावले पण दिसतो रशियन. मग मागायला जीव घाबरतो की त्याला जर का कोणा पोत्यात टाकीचं नेलं तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहू. मला भाषाला पाहणं पडी. माया भाषा कुडी गेला, माया भाषा कुडी गेला. भाषा अरे शकुनी मामा, कोणी मामा दिसतो का मी तुला रे? अरे मग मी तुला भाचा करे. अरे मला तुझे नाव याद नाही येत होतं. जाऊ दे, बोल काय म्हणतो. हा मी ना असं ऐकलंय की तुला 8 पोरं झाल्या, 9वा लॉन्च होणार. हा बा, झाले मला 8 पोरं. अरे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? मला स्वबोध झालाय. हा म्हणजे परत पाय ना आलेले. हो नाना, काय समजतोय तू? हेच की तुला पोरा झाला आणि त्याचं नाव तुला सुबोध ठेवलंय. स्वबोध असं बोलला मी. स्वबोध म्हणजे आत्मविश्वास, आत्मज्ञान. स्वच्या बोधातून स्वातंत्र्य येऊ शकतो. स्वपासून येणारे शब्द आणि त्या शब्दांपासून होणारा बोध, यामुळे अमूल्य अशा मोक्षधनाची प्राप्ती होते. अरे बापरे, हा परत चिल्लंबारी सनेल दिसतोय. सगळा डोक्यावर न गेला नाना. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे त्यासारख्या लोकांचा. पुरी गोष्ट समजून घेत नाही. स्व समजून घेणं म्हणजे स्वदेशी. हा, स्व म्हणजे स्वत्व. बरोबर बराबर. हा, आता स्वबोध होण्यासाठी आपल्याला आपली परंपरा समजी घेणं गरजेचं आहे. हो, चाल तुला दाखवतो. सकाळी सकाळी वासुदेव आला आणि दान घिसन गेला. वासुदेव येतो आणि आपल्या पूर्वजांचं नाव घिसत निघी जातो. या वासुदेवाच्या येण्यानं सकाळचं वातावरणच बदली जातं बुवा. आता याचं महत्व आपल्या जुन्या लोकांना माहिती असेल, पण आता जे पोरायला जर का सांगलं की जाय रे बेटा वासुदेवाला पीठ दे, तर हा भाऊ काय करतो, वासुदेवाला पीठ देतो. मग वासुदेव त्याला विचारतो का रे बेटा नाव सांग, तर हा बहादर तिने जिवंत बापाचं नाव सांगतो. म्हणजे आताची पिढी एवढी हुशार आहे ना की त्यांनी आपली परंपराच माहिती नाही. हा येले फक्त मी आणि माझ्या मोबाईल एवढंच दिसतं. जेव्हा आणि तेव्हा त्या मोबाईल मध्ये चिवडत राहता. आता पण पाय तो सिद्धू भाऊ तरी फोन चिवडतोय. अरे सिद्धू भाऊ नाका चिवडू ना, प्रोग्राम पाय ना बापा रे. हा ना बाबा.
काय भारी लावणी झाली रे भाऊ. काय तो तोडा, काय ती ढोलकी ना, काय ती हिरोईन. म्हणजे मी ना असा पाहतच इबाला कलीचा खलास झाला. अरे लावणी रे ते तिले लोककला म्हणीसन पाय. आणि या सुशिक्षित लोकांसमोर ती असे शब्द आणि असे रिएक्शन नको देऊ रे. अरे आता लावणी म्हटलं तर असं होईनच ना. नाही रे, अरे लोककला आहे ती. लोककला म्हणजे सर्वसामान्यांची कला. या लोककलेमुळे समाजात समरसता टिकीसन राहते. समता हा समरसतेचा मूल मंत्र आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या लोककलेला खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त झालंय. लोककला म्हणजे सर्वसामान्यांची कला. सर्वसामान्यांना समाज बनतो. आता समाज एक गतिमान संस्था आहे. आता ह्या गतिमान संस्थेला जर का चालवायचं असेल तर आपल्याला सामाजिक समरसता अंगीकारणं गरजेचं आहे. अरे बाप, कुठून आणतो मी तेवढं सगळं काही सण. आणि मी त्या लावणीच्या इम्प्रेशन मध्ये गेला होता, पण तू ना मला या लोककलेकडे आणलं. अजून काय असेल तर सांग बरं भाऊ. आहे ना आपला पोवाडा आहे. हो का? साई तिकडे बस, मी दाखवतो. मी आडी बशी. बस बापा, चला ओ शाहीर. धन्य धन्य शिवाजी शिवरा, धन्य धन्य शिवाजी शिवरा, धन्य धन्य शिवाजी शिवरा, धन्य धन्य शिवाजी शिवरा. पराक्रमी थोर केलं जर जर, बाजूनी पाणी दृश्य मुकला, बाजूनी पाणी दृश्य मुकला, बाजूनी पाणी दृश्य मुकला. कळविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका बिळे गगना, कीर्तीचा डंका बिळे गगनात, कीर्तीचा डंका बिळे गगनात. आदि नमन करीतो भगवती, आदि नमन करीतो भगवती. माय सरस्वती द्यावी मजमती. वंदुनी आज तुझ्या चरणा, वंदुनी आज तुझ्या चरणा, वंदुनी आज तुझ्या चरणा. शोषुनी वर द्यावा कवला, कोळीशाही रगातो इतिहास, कोळीशाही रगातो इतिहास, कोळीशाही रगातो इतिहास. मुजरा मानाचा शाहिराचा, मुजरा मानाचा शाहिराचा. महाराष्ट्रभूच्या चरणा, महाराष्ट्रभूच्या चरणा. अरे धन्य ती जिजाऊ माऊली, धन्य ती जिजाऊ माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिने साऱ्या देशाचा उद्धार करी. ज्या माऊलीनं शिवबाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत माऊलीनं पाजलं. म्हणून आज शिवाजी राजे जन्माला आले. अहो अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी, अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी माझ्या राजानं त्या तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा गोळा केला. आणि तो माझा मावळा कसा होता? हर 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 हर, सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे, घरी कोवळे रंग सावळे. वाहातील प्राण शिवबा खातर, वाहातील प्राण शिवबा खातर, वाहातील प्राण शिवबा खातर. 16 वर्षाचा होता बहादर, असा शिवछत्रपती हलदारजी, असा शिवछत्रपती हलदारजी, असा शिवछत्रपती हलदारजी. मग अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी, अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तक्कात मांडलेला पैसेचा विळा उचलला आणि गर्जना केली. मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. मग खान निघाला. खान मजल करत तुळजापुरात आला. खान तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजू लागला. मग अखेर भेटीची तारीख ठरली मंडळी. कुठं? त्या प्रतापगडच्या पायथ्याशी. माझ्या राजाची आणि त्या क्रूर खानाची ती भेट झाली. ती कशी म्हणाल? आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, कपटान दाभिमानाला, वार कट्यारीचा त्यानं केला, पाठीवर घाव घातला, राजानं
डाव वळखला राजानं डाव वळखला वाघ नखानं वार केला आळीले त्या चौदराला या मस्तकानं तो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी वा 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 शाहीर वा वा काय पोवाडा म्हटलं धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे माझ्या अंगावर तर असे गुजबम सुटले काटाला शहारे आले रोमटे खडे झाले वा वा त्या अरे वा वा शाहीर अरे काय पोवाडा म्हटला त्या माणसानं म्हणजे अंगावर असे काटे आले ना अरे येळा लोकाला म्हणता का चले आता तर बघतो तुला पोवाडा ऐकलाय पोवाड्याला काय म्हणता माहिती का काय? कीर्तिगान शौर्यगान ज्याच्यामध्ये वीर रसाची निर्मिती होते आणि पोवाडा म्हणणाऱ्याला काय म्हणता काय बरं संत कवी तर या शाहिराच्या पोवाड्यातून निर्मळ वातावरणातून गोडवा निर्माण होतो असाच गोडवा आपल्या पृथ्वी आणि आकाशामध्ये बी आहे पृथ्वीला आपण काय म्हणता माता अरे आकाशाला आपण काय म्हणता पिता तरी बी आपण त्यांची वाट लावता म्हणजे कशी प्लास्टिकचा कचरा हवेचा कचरा पाण्याचा कचरा जमिनीवर कचरा झाडापालाचा कचरा तू कोण आहे कचरा कचरा आहे घर मी अरे तू कचरा नाही रे तू कचरा करतो अरे नाही रे मी एक चांगला माणूस आहे मी या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे हो का हा. मग जबाबदार नागरिकाचे कर्तव्य काय सांग बरं ते नाही माहिती मला मग चाल कोपऱ्यात अरे तिकडनं पोचरा जिरा आलाय एखादा चाबूक जर का बसला ना ताडीच लागेल डान्स करशील चला डी बस हो सरळ बाजूला होय खाली बस पोतराज आला बाई पोतराज आला 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 हाताचा केला लोकांचा उतारा लोकांचा केला लोकांचा उतारा देवीला साखर घालत दाराशी मागाया आला देवीला साखर घालत दाराशी मागाया आला हे पोतराज आला बाई पोतराज आला पोतराज आला बाई पोतराज आला रपाट घुम 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 रपाट घुम 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 रपाट घुम 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 रपाट घुम 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 गावामध्ये सोमवार पेट 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 महादेवाचा रस्ता नीट भोळे शंकराचा रस्ता नीट तिथं देवी उभी माझ्या देवीचा रहिवास भला भला गोमाय नाव शोभते देवीला अंबाबाईचा रहिवास भला भला गोमाय नाव शोभते अंबाला रपाट घुम 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 रपाट घुम 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 रपाट घुम 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 रपाट घुम 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 पोतराज आला बाई पोतराज आला पोतराज आला बाई पोतराज आला अरे वा 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 या आपल्या लोककला पाहिल्या ना की गैर भारी वाटतं बुवा. म्हणजे हातून वाटतं बुवा, म्हणजे असं वाटतं बुवा की बुवा आता बुवा नेमकं काय वाटतं तुले नाही म्हणजे काय काय फील काय होतं तुले अरे हा पोतराज भाऊ आपली पारंपरिक लोककला सादर करतो आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो अरे भारी कला ते असं म्हणणं भाऊ कशाला ऑक्टोबर सारखा पहिला आलाय ह्या भाऊ करतो त्याच्या कुटुंबासाठी आणि आपण काय करता आपण त्याला आडतूड करता मी या देशाचा जबाबदार नागरिक आहे असं म्हणित आणि काहीच होत नाही बरं दादांनो त्यासाठी जबाबदार नागरिकाचे कर्तव्य समजून घेणे गरजेचे आहे ते मला माहिती मला नको सांगू काय माहिती तुला सांग बरं संविधानाचं पालन मी पण करेल स्वातंत्र्य सैनिकाचा आदर केला पाहिजे पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे लोकांमध्ये सद्भावना स्त्रियांची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सगळं करत असताना संस्कृती जपत असताना या काय आता बघतो लोककला असं म्हणीसन काहीच होत नाही बरं कॅमेऱ्यावाला दादा त्यासाठी आपली लोककला आपली संस्कृती आपली परंपरा जपायला हवी सांभाळायला हवी पण भाऊ हे सगळं तर मोबाईल मध्ये पण भेटतं अरे मोबाईल मध्ये दिसतं म्हणून का तू जिवंत कला पाहणारच नाही रे काय या जिवंत कलेला काहीच किंमत नाही हो साहेब
हे असं दुर्भाग्य आपल्या आत्ताच्या समाजाचं की आपल्याला आपली संस्कृतीच माहिती नाही. चाल तुला परत एकदा आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवून देतो. फक्त तेवढी ती मोबाईल खिशात ठेवून टाकू. चालेल चालेल चाल चाल मग पटका चाल. सुया गे पोत गे बिबा गे गजरा गे चाची गाळण गे आरसा गे दृष्टीचा मणी गे तुझ्या मात्र खेळाय कुळकुळा गे दादा. काय बघायला दादा उचकून उचकून बघायला. वाडगे माय रमाई बायो वाडगे माय कृष्णाई बायो वाडगे माय आगारच्याची आई वाडगे माय हे सिद्धाची आई वाडगे माय वाड माय वाड तर तुझा पोरगा स्टेजच्या खाली सैराट करेल. वाडगे माय हे बाई तुला हे मावशी तुला हे दादा तुला हे काका तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल हे बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा झाला शंकराला शंकराची राणी पार्वतीला श्री गणेशा शिवधरास आला सर्वप्रथम वंदिते मी तयाला अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले सौभाग्याचे कुंकू बाळी लाविले सदभक्ती बोराटी धरिले. बघा सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलंय कुंकू. पण आता ते कुंकू राहिलं नाही आता ते शेंदूर राहिलं नाही. आता शेंदूरवाल्या गेल्या आणि या टिकल्यावाल्या आल्या. टिकली तर टिकली नाही तर हुकली. तसं नवरा टिकला तर टिकला नाही तर हुकला. कोणाला चिंता आहे त्याची. तुम्हाला सांगते पूर्वीच्या काळी महिला कपाळावर 1-1 रुपया एवढं कुंकू लावत होत्या. त्या कुंकवाचं महत्त्व काही साधं नव्हतं आई साहेब. अरण्यामध्ये सीतामाई जेव्हा कपाळाला कुंकू लावत होत्या आणि भांगामध्ये शेंदूर भरत होत्या त्यावेळी हनुमंतराय तिथे उपस्थित झाले. हात जोडून विचारू लागले आई साहेब या कुंकवाचं महत्त्व काय या शेंदुराचं महत्त्व काय. त्यावेळी सीतामाईनं हनुमंताला सांगितलं अरे हनुमंता महिलेच्या कपाळावर जेवढं जास्त कुंकू आणि भांगामध्ये जेवढं जास्त शेंदूर असतं तेवढं मालकाचं आयुष्य वाढतं. त्यावेळी हनुमंतांनी काय केलं असेल आपल्या अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेतलं आणि हनुमंत काय म्हणाले एवढ्याशा शेंदुराने आणि एवढ्याशा कुंकवाने जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढत असेल तर मी अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेईन. पण आता ते शेंदूर राहिलं नाही आता ते कुंकू राहिलं नाही. शेंदूरवाल्या गेल्या आणि टिकल्यावाल्या आल्या. शेंदूरवाल्या गेल्या आणि टिकल्यावाल्या आल्या. शेंदूरवाल्या गेल्या आणि टिकल्यावाल्या आल्या. आता शेंदूरवाल्या गेल्या आणि या टिकल्यावाल्या आल्या आणि बाथरूमच्या साऱ्या भिंती सुवासिनी झाल्या. काढ टिकली लाव बाथरूमच्या भिंतीला काढ टिकली लाव बाथरूमच्या आरशाला काढ टिकली लाव तुझ्या नवऱ्याला. म्हणून नात्राय म्हणता अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले सौभाग्याचे कुंकू बाळी लाविले सदभक्ती बोराटी धरिले. वाडके माय ये बाई तुला ये काका तुला ये दीदी तुला ये दादा तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ये बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल सुया गे पोत गे बिबगे गजरा गे. अरे वा ताई वा क्या बात है ताई. काय भारी भारू म्हटलं नाही का. म्हणजे एका टिकलीच्या माध्यमातून काय भारी संदेश दिलाय वा वा वा. आवडलं का तुम्हाला आवडला व्हिडिओवाले दादा काहीच बोलता नाही बापा या मा एवढे काय लाजता. जाऊ द्या नंतर तुम्ही मला मार सांगी का रे काय बोलला तुम्हाला असं नका करता बरं. तर हे आपली लोककला अशी लोककला जी लोकांची कला आहे. लोकांसाठी लोकांना कुटुंबासोबत नागरी कर्तव्याबरोबर पर्यावरणपूरक वातावरणाबरोबर समरसतेचा स्वबोध केला जातो अशी ही आपली लोककला या आपल्या लोककलेला आमचा मानाचा मुद्रा. धन्यवाद.